सिंगोणा येथील शासकीय पाणी पुरवठा विहिरीचा पंचनामा, मनसेच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल। सिंगोणा येथील दलित वस्ती योजनेअंतर्गत सन 2002-2003 मध्ये बांधण्यात आलेल्या मूळ शासकीय विहिरीची प्रशासनाकडून गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरही कार्यवाही करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या विहिरीतून अनेक वर्षे गावाला पाणी पुरवठा होत होता, मात्र सन 2024 नंतर पाणी पुरवठा बंद झाल्याने विशेषतः उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासनाच्या निधीतून बांधलेली विहीर अस्तित्वात असताना तिचा उपयोग का होत नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। पंचनाम्यात विहिरीची सद्यस्थिती, पाणी उपलब्धता, विद्युत जोडणी, पाईपलाईन, पाणी पुरवठा व्यवस्था तसेच शासकीय नोंदीची पाहणी करण्यात आली। विहीर ग्रामपंचायतीच्या ताब्यात देऊन तातडीने पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू सोळंके यांनी केली। 5 दिवसात पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर सिंगोणा गावातील प्रत्येक नागरिक उपविभागीय अधिकारी परतूर यांची भेट घेईल असा इशाराही त्यांनी दिलाय। पंचनाम्यावेळी उपअभियंता बोडखे, ग्रामविस्तार अधिकारी परदेशी, ग्रामसेवक जमदाडे, कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा तसेच सरपंच ज्ञानेश्वर संदीपान माटे, शरदराव सोळंके, कृष्णा गोवर्धन सोळंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांनी पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या करून आपली भूमिका नोंदवली असून आता प्रशासन पुढे कोणती कारवाई करते याकडे सिंगोणा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। मारेगाव वार्ता, मुनीर शेख, जालना, परतूर। या शेतकऱ्यांचा फेरफार लावल्यामुळे आज या गावामध्ये खूप गंभीर पाण्याची परिस्थिती निर्माण झाली। कारण 2026 मध्ये आपण जर बघितलं तर 7 जून ते आता 20 ऑगस्ट जवळपास 74 दिवस झाले पावसाचं प्रमाण खूप कमी आहे। म्हणून या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीने तक्रार करण्यात आली होती आणि मीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी परतूर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलो होतो। त्या सगळ्या ह्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर सगळी प्रशासनाने दखल घेतली, परंतु काय कारवाई होईल हे आत्ता सांगता येत नाही। पण हे आपल्या माध्यमातून दाखवू इच्छितो। ग्रामपंचायत कार्यालय सिंगोणा या ठिकाणी त्या विहिरीचा पंचनामा चालू आहे आणि त्या विहिरीचा पंचनामा असताना आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी ही ग्रामपंचायतची प्रॉपर्टी आहे। ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी पोलिसांमध्ये तक्रार देऊन या ठिकाणी संबंधित दोषी लोकांवर कारवाई झाली पाहिजे। कारण विषय 2 वेगळ्या विभागाचा आहे, एक महसूलचा आहे आणि एक पाणी पुरवठा। महसूलच्या विषयावर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी हे कारवाई करतील। संबंधित तलाठी भानुदास लोभाजी टकले यांचं पेन्शन बंद करून या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी गावकऱ्याच्या वतीने करण्यात आली। आणि जर आता हा पंचनामा झाला आणि 4 दिवसात सिंगोणा गावातील गावकऱ्यांना पाणी जर नाही मिळालं तर या ठिकाणी गावातील प्रत्येक कुटुंबातली 2 लोक उपविभागीय अधिकारी परतूर यांच्या भेटीसाठी जाणार आहेत।